नमस्कार मंडळी, कोल्हापुरी युट्यूबर पल्लवीमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आम्ही कोल्हापूरला जायला निघालोय आणि छत्तीसगड मधून आम्हाला निघायला खूप वेळ झालाय. 3:15 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलोय आणि आता 4:15 वाजले. सकाळपासून ना खूप दगदग आणि धावपळ झाली, कारण सगळा स्वयंपाक पण बनवायचा होता आणि सुधीर पण ऑफिसला गेले होते, त्यामुळे सगळं आवरायला वगैरे खूप वेळ झालाय. तर आता आमचा असा प्रवास सुरू आहे. मी सगळं पॅकिंग वगैरे डबा करून घेतला आणि आम्ही म्हणजे इथेच आता रस्त्यामध्ये थांबलो आता अर्धा तासापूर्वी जेवायला, आणि जेवून आता परत आमचं अजून रस्त्यातच आहे. अजून पोचायचंय. सुकमाला पण नाही पोचलेलं. म्हणजे ते स्वप्नांश. होय. काय खाते? ओरे बिस्किट. झोप ना आली? ना कंटाळा नाही आला? ना टिशू काय म्हणते? गाणं म्हणते? काय म्हणते? कोणतं गाणं म्हणते शोनी? आमची शोनी कोणतं गाणं म्हणते? कार फिरायची मजा अजून आहे. काय म्हणणारस? कार फिरायची मजा अजून आहे. गाडी फिरायची मजा वाटते. होय. कार मध्ये फिरायची मजा अजून आहे. प्रेशरचा आणि माझा फोटोच राहिला. आरशी माझा मोठं पाय आहे. त्याच्यासोबत फोटो नाही काढायचं तुला? त्याला तेव्हा हसत नसतोय. कधी कधी हसते, कधी कधी नाही हसत. फोटो काढताना नेहमी हसायचं असते. सव्वा 7 वाजलेत आणि आम्ही आता बाउंड्री क्रॉस केली छत्तीसगडची. प्रिशू झोपलीये, स्वप्नांश पण झोपलाय आणि सुधीर पाण्याची बॉटल आणायला गेलेत. मी आणि पाण्याची बॉटल आणि काय मिरिंडा स्प्राईट. बरं झालं. होय. खाली पडेल बॉटल. सकाळचे 9:15 वाजलेत आणि आत्ता आवरलं सगळं आमचं. आम्ही आता चाललोय नाश्ता करायला.
तर 10:30 वाजेपर्यंतच नाश्ता आहे. प्रिशा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Please close the door. कृपया दरवाजा बंद करें. Please close the door. प्रिशा बाय बाय. बाय बाय. बाय बाय. टाटा. 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 टाटा कर ना. बाय बाय कर. फोटो नाही करायचे मला माहिती फोटो चला जायचं. पडेल नको. राहू दे. चल आता. राहू दे आता. नको. चल आता. प्रिश बाय. चला घ्या. निघूया. चलो स्वप्नांश बॅग घेऊन येऊया. होय. बॉटल इथेच राहिली दुधाची. चला. खोकला आला काय? येईल की खाली. काय करतोय अर्शू? काय खाणार आहेस? काहीच नाही. माझं पोट भरलेलं आहे. का भूक ना लागली? नाही. माझं राहिले भरलेलं आहे. आईस्क्रीम. आईस्क्रीम पाहिजे. बाकी काय नाही. माझं पोट भरलेलं आहे. पण मी गाडीत काय काय खाल्लंय. काय काय खाल्लं सांग. फॅन्टा, पाणी आणि पाणी खाल्लं का पिलं? पिलं आणि फॅन्टा पिला आणि चिप्स खाल्लं. त्यावरून माझं पोट एकदम भरलेलं आहे. त्यामुळं मला आईस्क्रीम आणि ज्यूस पाहिजे. बाकी खायचं नाही. पण बाहेर लई गरमी आहे. नाही, ज्यूस नको. प्रिश तू काय खाणार आहे? प्रिशा. 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 पडेल एकदम. प्रिशा. प्रिशा तू काय खाणार? हिरड्या केवढा सुजले तिच्या. जेवणा नाही यास? जेवणा नाहीस? नाही, माझं पोट थोडस खा ना. थोडंसं नाही खुश. प्लीज. तेलंगणामधून आम्ही आता महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे आणि महाराष्ट्रात एंट्री केल्या केल्या पाऊस सुरू झालाय.
अचानक मोठा पाऊस आलाय आणि त्रिशू झोपलेली आहे. दोन्ही पोरं खूप कंटाळलेली आहेत आणि महाराष्ट्रात आल्यानंतर खूप चांगलं वाटायला लागलंय. एवढ्या महिन्यानंतर खूप भारी वाटायला लागलंय. आणि पाऊस थांबला पण, म्हणजे थोड्याशा भागात पडत होता बहुतेक पाऊस, है ना. जिथं ढग आले तिथंच पडतंय. इथं पडून गेलाय कारण रस्ता ओला दिसायला लागलाय. मम्मा मिरज कधी येणार? आता येणार की नंतर? अजून 98 किलोमीटर आहे मिरज इथनं. 98 किलोमीटर. होय. काय झालं? कंटाळा आलाय? हो. कधी पोहोचणार आहे मम्मा? तू झोप ना थोडा वेळ. मग झोप येणार झालं. तू झोपलास की मग लगेच पटकन येईल ना कोल्हापूर. आणि कोल्हापूर आलं की मग मी तुला लगेच उठवणार. ये ठीक आहे. तू झोप काय. मम्मा तू खरं सांगतेस? हो मी खरं सांगते. तू झोप. कोल्हापुरात मी एंट्री केली ना, हा. कोल्हापुरात आपल्या गाडीने एंट्री केली की मी लगेच तुला उठवणार. कोल्हापूर आलंय. काय काय म्हणलीस? काय काय? आपल्या गाडीने कोल्हापुरात एंट्री केली ना, मी तुला लगेच उठवणार. स्वप्नांश उठ, कोल्हापुरात आपण गेलो, पोहोचलो म्हणून. ठीक आहे. हा. आणि वेळानं झोपलो तर? वेळाने हा. तुला झोप आली असली तर झोप, नाहीतर मग बस बाहेर. रस्ते बघ कसे आहेत, रस्त्यावरच्या गाड्या बघ. मला झोप आल्या. मला झोपायचंय. मग झोप. प्रिशू पण झोपलीये. तू पण झोप. ठीक आहे ना. मी झोपलं की लगेच उठवणार. हा. कोल्हापुरात आपण पोहोचलो की मी तुला लगेच उठवणार. प्रिशू तर एकदम गाढच झोपलेली आहे. आणि आता 9:15 वाजलेत. पाऊस पडत होता. पाऊस आता बंद झालाय. ह्या भागात होते जास्त पाऊस नाही पडला. सोलापूरमध्ये खूप मोठा पाऊस होता आणि सोलापूरमध्ये आमचे 2 तास गेले ट्रॅफिक मध्ये. त्यामुळे खूप वेळ होतोय आम्हाला पोहोचायला आता वाजतील 12 साडेबारा वाजतील कोल्हापूरला. आणि रस्ता पूर्ण सामसूम आहे. जास्त वर्दळ नाहीये रोडवरती पण. आणि आता खूप कंटाळा आलाय प्रवास करून कारण कालपासून आम्ही प्रवासातच आहे. काल दुपारी जे 3 वाजता आम्ही निघलोय घरातून छत्तीसगड मधून, 3 वाजल्यापासून प्रवास सुरू आहे. तो अजून पण प्रवास संपलेलाच नाहीये. आणि सकाळी पण आम्हाला जास्त वेळ झोपायला मिळालं नाही. फक्त किती 3 तासच झोप झालेली आहे. जरा स्लो घेतलं असतं बरं होईल. स्लो घे. प्रवास करून कंडिशन एकदम खराब झाली आहे. माझ्या तर केसांचा पूर्ण अवतार झालेला आहे. माझ्या केसांमध्ये सगळा गुंताच झालाय हवेमुळं. आम्हाला कोल्हापुरात पोहोचायला तर खूप वेळ होणारच आहे. 12 साडेबारा तर वाजणार आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथंच संपवते कारण नंतर मी काही हा व्लॉग कंटिन्यू करू शकणार नाहीये कारण खूप मी दमलेली आहे आणि सगळेच दमलेत. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.